नमस्कार. इंजिनिअरिंग व मेडिकलची तयारी करणारे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे मनापासून मी सूर्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल काउन्सिलिंगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपण एक विचार करत असणार की काउन्सिलिंग लावावी की नाही, काउन्सिलिंगची गरज आहे किंवा नाही. परंतु विद्यार्थी हा 2 वर्षापासून संघर्ष करत आहे. त्याच्या प्रयत्नांना यश मिळावं अशी त्याची इच्छा आहे. त्याची इंजिनिअरिंगमध्ये IIT मुंबईसारख्या, IIT दिल्ली, IIT मद्रास सारख्या अशा मोठ्या संस्थांमध्ये शिकण्याची त्याचे स्वप्न आहे. मेडिकलमध्येची तयारी करणारे सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न एम्समध्ये जाण्याचं आहे, जिपमरमध्ये जाण्याचं आहे. इतर अनेक मोठ्या मोठ्या ज्या काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहेत मेडिकलमध्ये नावाजलेल्या, तिथं त्यांची शिकण्याची इच्छा आहे. परंतु पालक हा अनभिज्ञ आहे. विद्यार्थी संभ्रमात आहे. विद्यार्थी हा मेहनत करतोय, संघर्ष करतोय, कष्ट करतोय, अभ्यास करतोय. तो जीमेन पास होऊन जाईल, त्याच्यानंतर ॲडव्हान्स पास होऊन जाईल. परंतु योग्य इन्स्टिट्यूट कोणती जिथं त्याच्या मेरिटनुसार त्याला शिकायला मिळेल, त्याच्यासाठी योग्य ब्रँच कोणती, त्याच्यासाठी योग्य सिटी कोणती. आफ्टर ऑल आपल्याला सगळ्यांना या इन्स्टिट्यूटमधून शिकून आपल्याला एका मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली पाहिजे, एक चांगला जॉब मिळाला पाहिजे, एक चांगली जॉब प्रोफाईल तयार झाली पाहिजे, हे विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. आणि तेच दॅट इज द रिअल थिंग. नीटमध्ये विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं. सगळ्याच इंजिनिअरिंग आणि सगळ्याच मेडिकल कॉलेज चांगले असतात का? अशा काही इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज आहेत जिथं शिकून सुद्धा जॉब मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि अशा काही इंजिनिअरिंग आणि मेडिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथं कुठल्याही ब्रँचेसला ॲडमिशन घेतली तरी तुमची जॉब प्रोफाईल पक्की असते, जॉब मिळण्याची खात्री असते, निश्चितता असते, गुणवत्तेपूर्ण शिक्षण मिळत असतं. विद्यार्थ्याचं शैक्षणिक समाधान त्या ठिकाणी मिळतं. विद्यार्थ्याला, पालकाला त्याचं विद्यार्थ्याचं स्वप्न किंवा मुलींचं स्वप्न पूर्ण करण्याचं एक समाधान मिळत असतं. आणि अशाच एका शिक्षणाच्या मिळवण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी एका काउन्सिलरची खरी गरज असते. खरं तर 10वी नंतरच काउन्सिलिंग ही प्रक्रिया सुरू होऊन जाते. कारण विद्यार्थी हा 10वी नंतर कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे, कुठल्या क्लासला ॲडमिशन घ्यायचे, कोणते सब्जेक्ट चॉईस करायचे आहेत, आणि त्याचं संपूर्ण पालकत्व एक काउन्सिलर म्हणून स्वीकारत असतो. त्याची इम्प्रूव्हमेंट जी आहे ती इम्प्रूव्हमेंटवर त्याचं लक्ष असतं. आणि 2 वर्षाची काउन्सिलर आणि 1 दिवसाची काउन्सिलर ही एकच फी घेत असतो. त्यामुळे पालकांनी, आता जे काही नवीन पालक असतील 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांचे, त्यांनी काउन्सिलर आताच एक हायर करा की जेणेकरून आपल्या मुलासाठी, त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्याची शैक्षणिक दिशा ठरवण्यासाठी, एक निर्णय घेण्यासाठी, आई वडिलांची जी चिंता असते ती मिटविण्यासाठी, किंवा विद्यार्थी जो विषय निवडीबाबत संभ्रमात असतो, पालक त्याच्या भविष्याच्या चिंतेत असतो, तर या सगळ्यांचं एक मार्ग, एक नवीन असा सल्ला मसलत करून सगळ्यांचे निर्णय लक्षात घेऊन काउन्सिलर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतो. म्हणून काउन्सिलिंगची खरी जी गरज आहे ती 10वी नंतर आहे. तर त्याच्या होणाऱ्या वेळोवेळी टेस्ट, त्या टेस्टचे येणारे मार्क, त्याची केली गेलेली ॲनालिसिस, त्यावर त्याला दिले गेलेले सजेशन्स, त्याने कशी इम्प्रूव्हमेंट करावी, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन एक काउन्सिलर या नात्याने, एक पालक या नात्याने त्याच्यावर बारीक लक्ष असतं. त्याची इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होत नाही, त्याचं मेडिकलचं ॲडमिशन होत नाही, तोपर्यंत त्याची जबाबदारी त्या काउन्सिलरची असते. त्यामुळे येणाऱ्या ज्या 10वीत असणाऱ्या पालकांनी आताच काउन्सिलर हायर करावा आणि येत्या 2 वर्षापर्यंत संपूर्ण प्रश्नांची उत्तरं समाधानकारकपणे किंवा निश्चिंत राहून मिळवावी. आता जे विद्यार्थी जीमेनची तयारी करत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना जीमेन परीक्षा कशी असते, त्याच्यात किती मार्क घेतल्यानंतर आपल्याला किती पर्सेंटाईल मिळू शकते, त्या पर्सेंटाईलवर आपण कोणत्या कोणत्या भारतातील कॉलेजला जाऊ शकतो, त्यानंतर ॲडव्हान्ससाठी कसं पात्र व्हावं लागतं, किती गुण द्यावे लागतात, आपल्या कॅटेगरी वाईज आपल्याला कितीचा कट ऑफ आहे,
त्यानंतर मुलींसाठी IIT मध्ये किती जागा शिल्लक आहेत, किती जागा राखीव असतात, याचं सगळ्यांचं एक मार्गदर्शन काउन्सिलर म्हणून तुम्हाला मिळत असतं. त्यानंतर नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कशा शाखा अनेक असतात, जसं MBBS आहे, BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, BSMS आहे, BYNS आहे, B फार्मसी आहे, नर्सिंग आहे. या सगळ्या गोष्टींविषयी निशंकपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिथं मिळतील ते म्हणजे काउन्सिलर. काउन्सिलरकडे सगळा अभ्यास असतो. गेल्या 2, 4, 5, 10 वर्षाचे त्याच्याकडे कट ऑफ्स असतात. कुठल्या कॉलेजचा रँक NIRFने दिलेला आहे ते असतं. त्याच्यानंतर कुठल्या कॉलेजचा बॉन्डिंग किती आहे, तिथं सर्व्हिस जो काही बॉन्ड घेतला जातो किंवा सर्व्हिसची कंडिशन असते ती किती आहे, याचा अप टू डेट माहिती काउन्सिलरकडे असते. तर पालकांना एक विनंती आहे की त्यांनी काउन्सिलर हायर करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांनी 2 वर्ष जे काही संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचं चीज व्हावं, त्याच्या मेरिटनुसार त्याला योग्य ते कॉलेज मिळावं आणि त्याचं फ्युचर भविष्य एक अबाधित किंवा एका चांगल्या मार्गावर त्याला प्राप्त व्हावं, हीच सदिच्छा असते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्या इंजिनिअरिंग अँड मेडिकल काउन्सिलिंग, न्यू उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिरासमोर, संभाजीनगर.